ही जी म्हैसागर नदी आहे, या म्हैसागर नदीच्या मध्यभागी हे जे मंदिर आहे ते मोहनी मेलडी मातेचं मंदिर आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माताजीचं दर्शन करूया आणि संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हॅलो नमस्कार, मी आहे तेजस्विनी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की शेअर करा। आम्ही निघालो आता माताजीच्या दर्शनाला। मित्रांनो, इथे पब्लिक खूप जास्त प्रमाणात असते, कारण रविवार आणि अमावस्येच्या टाइम इथे यायला तुम्ही एकतर सकाळी लवकर या किंवा मग 1 वाजेच्या नंतरच या, कारण मध्यंतरी खूप ट्रॅफिक असतं। इथे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे। तर मित्रांनो, वरती म्हैसागर मातेचं मंदिर आहे आणि खाली मोहनी मातेचं नदीमध्ये मंदिर आहे। चला मग दर्शन करूया। आता आपण म्हैसागर मातेचं दर्शन केलं। आता इथे पुढे चामुंडा माता, म्हैसागर माता आणि खोडियार मातेचं आहे मंदिर, तिथे पण मी तुम्हाला दर्शन करवते। आता मित्रांनो, हे जे समोर आपण बघितलं ते म्हैसागर मातेचं मंदिर होतं। आपल्याला आता इथे खाली नदीमध्ये मोहनी मातेचं मंदिराला जायचं। आता इथे खिचडीचा प्रसाद होता, तो खाल्ला आणि आम्ही निघालो मोहनी मातेच्या दर्शनाला। आता इथे ज्या वरती पायऱ्या होत्या त्या पायऱ्या उतरून आम्ही आता खाली आलो। खूप गर्दी होती, हे लोक वरती जात होते दर्शन करून, आम्ही खाली उतरलो। तर मित्रांनो, ह्या माताजीची स्टोरी जर तुम्हाला ऐकायची असेल की ही माताजी इथे कशा प्रगट झाल्या आणि इथे इतकी गर्दी का होते, तर पुढचा व्लॉग माझा नक्की बघा। चला तर मग आपल्याला आता जायचं होतं बोटमध्ये। इथे सर्व लोक असे बोलवतात बोटमध्ये बसायला, तर आम्ही आता फायनली बसलो बोटमध्ये। तशी भीती खूप वाटत होती, पण ठीक आहे, आईचा आशीर्वाद असल्यावर सर्व शक्य आहे। आता बोटमध्ये बसल्यावर आपण खाली आलो ना, तो समोरचा व्ह्यू काही असा दिसतो। खूप जास्त गर्दी होती। आम्ही आता पोहोचलोच होतो, दर्शन घेतलं। बोटमधनं तसं खाली उतरू देत नाही, ते आधी उतरू देत होते। एवढ्या गरमीमध्ये सुद्धा खूप थंडगार पाणी होतं आणि खूप छान वेदर पण होतं। ऊन पण थोडंसं आज कमीच होतं। तर आम्ही तर दर्शन घेतलं। आता तुम्ही कधी येताय अनगडला, नक्की या। माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि इथे मोहनी माता कशा प्रगट झाल्या, त्या मातेचं महिमा काय आहे हे बघण्यासाठी पुढचा व्लॉग नक्की बघा। तोपर्यंत जय मा मेलडी।